एक मराठी सिनेमा ज्याचं नावच सांगतं इथे सगळे शहाणे आहे. पण प्रश्न असा आहे, खरंच हा सिनेमा होता पेडगावचे शहाणे? 1952 साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा गदी माडगूळकरांच्या एका कथेवर आधारित होता. चला पेडगावच्या जगात आपल्याला घेऊन जातो. इथली माणसं स्वतःला खूप शहाणे समजतात, पण त्यांच्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये सतत काहीतरी गोंधळ असतो. पाश्चात्य संस्कृतीचं आकर्षण, आधुनिकतेच्या नावाखाली होणारं अंध अनुकरण आणि जुन्या विचारांशी होणारा संघर्ष, या सगळ्यातून जन्माला येतात एकापेक्षा एक भन्नाट विनोदी प्रसंग. आणि या सगळ्या गोंधळात राजा परांजपे साकारतात एक नाही तर दोन भूमिका, म्हणजेच डबल रोल. आणि मग सुरू होतो गैरसमजाचा, गोंधळाचा आणि विनोदाचा एक भन्नाट खेळ. त्यातच वसंत शिंदे आणि धुमाळ यांच्या लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखा. तो बनतो समाजाकडे हसत हसत पाहणारा एक आरसा. कारण काळ बदलला, फॅशन बदलली, जीवनशैली बदलली, पण दुसऱ्याचं अनुकरण करून स्वतःला शहाणं समजण्याची मानसिकता आजही आपल्यात आहे. आणि म्हणूनच 1952 मध्ये आलेला हा पेडगावचे शहाणे हा चित्रपट आजही एक प्रश्न विचारतो: खरं शहाणं कोण? जे स्वतः विचार करतं की जे फक्त दुसऱ्याची नकल करत राहतं? आणि याच प्रश्नामुळे पेडगावचे हे शहाणे आजही आपल्याला हसवतात आणि न कळतच आपल्यालाच आपल्या शहाणपणाचा आरसा दाखवून जातात.